नमस्कार मित्रांनो, आज 12 मार्च आणि लपंडाव या मालिकेमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आलाय. या सरकारने आपल्या सख्या बहिणीला म्हणजे तेजस्विनीला कामत बंगल्यावर आणलंय, तेही एका कपाटात कोंडून. त्याचबरोबर माने आता कान्हाजवळ एक विचित्र अशी अट ठेवली आणि मागणी केली आहे. आपल्याला माहितीच होतं की राजलक्ष्मीच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे. सखी आता कान्हाच्या प्रेमात बुडाली आहे. याचा फायदा घेऊन कामतांची सगळी प्रॉपर्टी किर्लोस्करच्या नावाने कर, असं आता माने कान्हासमोर मागणी केली आहे. तर बघूया मित्रांनो, कान्हा असं करेल का? आता दुसरीकडे 5 दिवसातच या मनस्विनीचा वाढदिवस आहे. तिने सुद्धा कान्हाकडे अशीच मागणी केली आहे की सखीच्या सह्या घेऊन सगळ्या प्रॉपर्टीचे पेपर्स या मनस्विनीच्या नावावर करायचं ते. तर आपला कान्हा चांगल्याच कचाट्यात सापडलाय मित्रांनो. तर बघूया हे सगळं कसं काय झालं ते. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. खूप काही दाखवलं त्यांनी आजच्या भागात. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीलाच त्यांनी दाखवलंय ही सरकार तिच्या ऑफिसमध्ये असते आणि काहीतरी काम करत असते तिच्या केबिनमध्ये. तितक्यात तिला एक फोन येतो. हा अननोन नंबर असतो आणि समोरचा व्यक्ती असा म्हणत असतो सरकारला, तुम्ही सरकार बोलताय ना, मी संपत बणे बोलतोय. तर आता ही सरकार म्हणते, कोण बणे, मी नाही ओळखत. तर हा पिऊन सांगू लागतो, जो पब्लिक ट्रस्ट बँकेचा पिऊन असतो, याने आता कॉल केला असतो सरकारला. आणि हा म्हणतो, तुम्ही नाहीच ओळखणार म्हणा मला, कारण खूपच जुनी गोष्ट आहे. तर आता सरकार या पिऊनला म्हणते, मुद्द्याचं बोल. तर हा सांगू लागतो की मॅडम, मी पब्लिक ट्रस्ट बँकेचा पिऊन बोलतोय आणि 12 वर्षापूर्वी तुमचं एक काम टेबलाखालून करण्यासाठी तुम्ही मला 50,000 रुपये दिले होते. हा म्हणजे ती रक्कम त्यावेळी मला लय मोठी वाटली होती. तर आता पुढे सरकार विचारते, मग? तर हा पिऊन सांगू लागतो या मनस्विनीला की 12 वर्षानंतर तुमची फाईल आज मागवण्यात आली आहे, ज्यामध्ये तुमचे जुने रेकॉर्ड्स आहे. बहुतेक कोणाला तरी तुमच्या भूतकाळात इंटरेस्ट दिसतोय. आता हे ऐकून मनस्विनीच्या पायाखालची जमीनच सरकते. पुढे हा पिऊन सांगू लागतो, 12 वर्षापूर्वी तुम्ही केलेल्या गोष्टी कोणीतरी उकरून काढण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही दिलेल्या रकमेने तेव्हा माझी खूप मदत झाली होती, म्हणून म्हटलं आता पण सांगाव तुम्हाला. तर ही सरकार आता विचारते या पिऊनला, ती रेकॉर्ड फाईल कोणी मागवली आहे आणि त्या व्यक्तीचं नाव काय आहे. तर हा चपराशी म्हणजे हा पिऊन सांगू लागतो की सरकार, ते नाही कळलं अजून, चौकशी चालू आहे, मला कळलं की कळवतो तुम्हाला. तर असं म्हटल्यावर हा पिऊन फोन ठेवून देतो. आणि म्हणूनच मित्रांनो, ही जी मनस्विनी आहे ही हिच्या सख्या बहिणीला आणि सखीच्या खऱ्या आईला घरी घेऊन येणार आहे. फोन ठेवल्यावर आता ही मनस्विनी स्वतःला म्हणते, हा कोण आहे जो माझ्या भूतकाळात शिरू पाहतोय, याला मी सोडणार नाही. आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा बरोबर मॅग्निफाईंग ग्लासने दोन्ही सह्या चेक करत असतो. जे सह्या त्याला तेव्हाचे जे मॅनेजर असतात पब्लिक ट्रस्ट बँकचे, बेर्डे म्हणून त्यांनी दिलं असतं. तर आता कान्हा त्या मॅनेजरला सांगू लागतो की हे कसं शक्य आहे, म्हणजे तेजस्विनी कामताने सही बदलण्याआधी जी जुनी सही सबमिट केली होती ना, ती जरा 19-20 आहे. आणि कान्हा ते रेकॉर्ड फाईल असतं ते दाखवतो सुद्धा या मॅनेजरला आणि म्हणतो, बघा ना, त्या पॉलिसी पेपर्सवरची सही आणि या रजिस्टरमधली, तुमच्या रजिस्टरमधली सही, यात फरक आहे. तर आता हे जे बँकचे मॅनेजर असतात तेव्हाचे ते बघू लागतात आणि ते कान्हाला म्हणतात, अरे याच्याकडे तर माझं लक्षच नाही गेलं. आणि आता कान्हाला आठवतं की जेव्हा तो बँकचा एम्प्लॉई होळीच्या दिवशी भेटायला आला होता कान्हाला, तेव्हा त्यानेही म्हटलं होतं कान्हाला की तेव्हा हे कळलंच नाही की सही करणारे व्यक्ती सरकार होते की त्यांच्या वेशात कोणीतरी दुसरं होतं, म्हणजे तेजस्विनी कामत होती की दुसरीच कोणीतरी होती. आणि मग राघव कामतांनी स्वतः बँकेत त्याची तक्रार सुद्धा केली होती. हे सगळं आता कान्हाला प्रेझेंटमध्ये आठवतं. आणि मग आता कान्हा या बँकचे जे मॅनेजर असतात, कान्हा त्यांना म्हणतो की मला सांगा की तेव्हा राघव साहेबांनी जी तक्रार केली होती त्याची नोंद आहे ना आपल्याकडे, तर ती तारीख आपल्याला सांगता येईल का? तर हे जे बँकचे मॅनेजर असतात हे चेक करतात आणि सांगतात कान्हाला की 6 मार्च. आणि ते मॅनेजर कान्हाला दाखवतात सुद्धा. पुढे आता कान्हा म्हणतो, बरं मला सांगा, जेव्हा तेजस्विनी कामतने त्यांची सही बदलली होती तर त्याची नोंद आहे का? तर हे मॅनेजर म्हणतात, हो दुसऱ्या पानावर असेल. तर कान्हा पान पलटून बघतो आणि त्यावर असतं सुद्धा नोंद. तर त्यामध्ये 18 मार्च 2014 अशी तारीख असते. तर आता कान्हाला प्रश्नच पडतो आणि कान्हा त्या बँकच्या मॅनेजरला म्हणतो की 6 मार्चला राघव साहेबांनी म्हणजेच राघव कामतांनी तक्रार नोंदवली होती, कोणीतरी खोटी सही केली याची, आणि मग 18 मार्चला तेजस्विनी कामतने त्यांची सहीच बदलवली, असं कसं झालं? आणि मग त्या सरकारांची जुनी सही तेव्हा कोणी केली होती याचा प्रश्न सुद्धा आता कान्हाला पडतो. आणि हे बँक मॅनेजरला सुद्धा माहिती नसतं. तितक्यात कान्हाला एक फोन येतो. तर तो फोन घेण्याआधी कान्हा एक रिक्वेस्ट करतो त्या बँक मॅनेजरला आणि म्हणतो, सर प्लीज, इफ यू डोंट माइंड, मी हे 2 रजिस्टर घेऊन गेलो तर चालेल का? तर हा बँकचा मॅनेजर कान्हाला म्हणतो की तुम्ही मला तुमची विंटेज कार दिली आहे, आता फक्त माझा जीव सोडून तुम्ही काहीही घेऊन जाऊ शकता. तर कान्हा थँक्यू म्हणतो या बँक मॅनेजरला आणि लगेच त्याला आलेला फोन घेतो. तर हा फोन माचा असतो आणि कान्हा त्याच्या माला सांगतो की मा, मला तुम्हाला फार महत्वाची बातमी द्यायची आहे, एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. तर इथे मित्रांनो परत सीन शिफ्ट होतो आणि या सरकारने कोणाला तरी कॉल केलाय आणि ती सांगत असते की तिला एक कपाट हवंय.
तेही अर्जंट. आणि बाकी सगळं ती सांगते की त्यात काय काय पाहिजे म्हणून तिला. आणि सरकार त्या व्यक्तीला सांगत असते की लवकरात लवकर हालचाल करायची आहे आणि ते कपाट तिच्या घरी कामत बंगल्यावर आणायचंय, ज्यामध्ये ती आता तेजस्विनीला आणते. फोन ठेवल्यावर आता ही मनस्विनी म्हणते की आता माझा भूतकाळ माझ्या सोबत असेल आणि कोणीच माझ्या भूतकाळापर्यंत पोहोचू शकणार नाही. पण मित्रांनो, आता तेजस्विनी म्हणजे सखीची आई, खरी आई घरी आल्यावर काही ना काही तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर ही मनस्विनी म्हणजे सरकार म्हणते, आणि हा जो कोणी असेल ना, जो माझ्या भूतकाळात शिरायला बघतोय, त्याला तर मी सोडणारच नाही, त्याला मी शोधून काढेल. आणि बघा मित्रांनो, काय होतं इथे आता सीन शिफ्ट होतो आणि मग कान्हाला तिचा मास्टर प्लॅन सांगणार आहे. तर आपला कान्हा त्याच्या घरी आला असतो आणि घरी आल्याबरोबर कान्हा आता मला म्हणतो की मला तुम्हाला खूप महत्वाचं सांगायचं आहे. पण कान्हाचं ऐकून घेत नाही आणि म्हणते थांब, आधी मी काय सांगते ना ते ऐक. आता कान्हाला खाली बसायला सांगतात आणि म्हणतात तू जेवलायस का, काही आणू का तुझ्यासाठी. खूप खुश असतात आणि आता कान्हाला म्हणतात मी आहे ना तुझ्यासाठी गाजरचा हलवा केलाय, तू खाशील का. कान्हा म्हणतो काय, तुम्ही स्वतः केलाय का हलवा. तर म्हणतात हो, खातोस का. आणि लगेच आवाज सुद्धा देतात आणि म्हणतात ए नीलम, गाजरचा हलवा घेऊन ये. तर कान्हा म्हणतो नाही नाही नको नको. तर म्हणतात आता कान्हाला मग तू चहा टोस्ट तरी घेतोस का. तर कान्हा आता एकदम आश्चर्याने माकडे बघतो आणि त्याला आठवतं की त्याने कसं सखीसोबत टोस्ट खाल्लं होतं सकाळीच. आणि कान्हा मात्र चहा टोस्ट साठी नाही म्हणत नाही. त्यानंतर आता कान्हाला म्हणतात काल जे घडलं, तर लगेच कान्हा म्हणतो काल जे घडलं ना त्यामध्ये माझी काहीच चूक नाहीये, मला कसली कल्पनाच नव्हती सखी मला प्रपोज करणार आहे, खरंच मला याची कल्पना नव्हती. तर म्हणतात अरे तू इतकं का स्पष्टीकरण देतोयस, मी काही म्हणाले का तुला. अरे इतके दिवस मीच तुला सखीपासून दूर करत होती, पण काल मला कळलं की सखी तुझ्या खूप जवळ आली आहे आणि तुझ्या प्रेमात अशी अखंड बुडाली आहे. तितक्यात तिथे आता यांच्या घरची मेड असते नीलम, ती येते चहा आणि टोस्ट घेऊन. कान्हा आधी चहाच घेतो पण त्याला टोस्ट सुद्धा घ्यायला सांगतात. आणि पुढे आता कान्हा म्हणतो तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. आता कान्हाला सुद्धा समजत नसतं. तर बघा मित्रांनो काय होतं, माझा मास्टर प्लॅन आपल्या समोर येणार आहे. आता कान्हाला सांगतात की सखी तुझ्या प्रेमात बुडाली आहे ना, पार बुडाली आहे, तर तिच्या प्रेमाला तू प्रतिसाद दे, तिच्यापासून लांब जाऊ नकोस. म्हणजे कसं आहे ना, तुझ्या शिवाय तिला काहीच सुचू नये असं वातावरण तू तयार कर आणि तुला एकही प्रश्न न विचारता ती तुझ्यासाठी काहीही करायला तयार झाली पाहिजे, असं काहीतरी कर. आणि पुढे आता कान्हाला म्हणतात की जर कामतांच्या प्रॉपर्टीचे पेपर्स तू तुझ्या नावाने करून घेतले आणि त्यावर सही करायला तू तिला सांगितलंस तरी सुद्धा सखीने सही केली पाहिजे. तर मित्रांनो, कान्हाच्या हातचं जे टोस्ट असतं ते आता चहाने भिजल्यामुळे ते चहामध्ये पडतं आणि कान्हाला लगेच लक्षात येतं की सखीने सकाळीच त्याला म्हटलं होतं की तुझ्या हातून निसटलेली प्रत्येक गोष्ट मी तुला परत मिळवून देईल कान्हा, कारण तू प्रामाणिक आहेस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू माझा विश्वासघात कधीच करणार नाही. हे आता कान्हाला आठवतं. आणि आता कान्हा मला म्हणतो पण हे सगळं करायची काय गरज आहे. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि या मनस्विनीने जे कपाट बोलावलंय ते घरी आलं असतं. तर मित्रांनो, सखी सुद्धा येते आता तिथे बघण्यासाठी. ऑफकोर्स त्या कपाटामध्ये आता तेजस्विनी असते, सखीची खरी आई. आणि तिच्या स्टॉलचा जो तुकडा असतो तो बाहेर निघाला असतो कपाटाच्या, ज्याच्यावर गाय वासरूचा बॅच असतो. सखी आता या लोकांना थांबवते आणि म्हणते कोण आहे तुम्ही सगळे. आता ते कपाट खूप भारी असतं कारण त्यामध्ये आता तेजस्विनी असते आणि 4 लोकांनी ते कपाट धरून ठेवलं असतं. सखी आता या लोकांना विचारते की कोण आहे तुम्ही लोक आणि हे कपाट घेऊन तुम्ही कुठे चाललायत. तर आता हर्षदा सांगू लागते सखीला की सखी मॅम, हे सरकारांनी मागितलेलं कपाट आहे. तर आता सखी स्वतःला म्हणते सरकारांनी मागवलंय, म्हणजे सरकारांनी हे असं कपाट मागवलंय, नाही हे तर शक्यच नाहीये. पुढे आता सखी हर्षदाला म्हणते की सरकाराच्या प्रत्येक गोष्टी स्टँडर्ड नुसार असते आणि बघ ना या कपाटाकडे, हे कपाट किती बेसिक आहे, हे आता त्यांच्या रूम मध्ये आणि त्यांच्या रूमला सूटही होत नाही. पुढे आता सखीला प्रश्न पडतो आणि सखी स्वतःला म्हणते असं काय असेल बरं या कपाटात जे सरकारांना आवडलं असेल. सखी आता बघायला सुद्धा जाते त्या कपाटाकडे. सखीला चांगलीच शंका आली असते. तर मित्रांनो, इथे आता परत सीन शिफ्ट होतो आणि कान्हा त्याच्या मावर थोडा चिडतो आणि म्हणतो हे सगळं करायची काय गरज आहे, म्हणजे आपल्याकडे दुसरा काही मार्ग नाही आहे का. म्हणजे सरकारला उद्ध्वस्त करण्यासाठी सखीचा बळी देणं हे मला अजिबात आवडलं नाहीये, हे गरजेचं आहे का तर आता राजलक्ष्मी कान्हाला म्हणतात तू आपलं ध्येय तर विसरला नाही आहेस ना. तर कान्हा मला म्हणतो नाही, मी नाही विसरलोय आणि कधी विसरणार सुद्धा नाहीये. तर म्हणतात तुझं हे अधूनमधून सखीसाठी इमोशनल होणं हे त्याच्या आड येत आहे आणि मी जो तुला आता मार्ग सांगितला ना तोच आपला पुढचा डाव आहे आणि त्यात काहीही फेरबदल होणार नाही, अशी ताकीद सुद्धा आता कान्हाला देतात. पुढे आता कान्हाला म्हणतात की यात तुला अपराधी वाटण्यासारखं काय आहे, तू तर त्या सखीच्या प्रेमात नाही पडलास ना,
आणि जर सखी तुझ्या प्रेमात बुडाली आहे तर तिच्या प्रेमाचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करूया, आणि तसं आपण केलं तर यात काय बिघडलं? तर कान्हा म्हणतो नाही मा, हा आपल्या प्लॅनचा भागच नव्हता, आणि कोणाचा असा इमोशनली फायदा घेणं मला नाही पटत. आणि सखी खूप इनोसंट आहे मा, या सगळ्या प्रकरणात तिची काय चूक आहे? तर राजलक्ष्मी मा आता कान्हाला त्यांच्या फॅमिली फोटोकडे घेऊन जाते, आणि त्या फोटोकडे बघत मा म्हणतात, कबीर तुझ्या बापाची काय चुकी होती रे? तो तर प्रामाणिक होता ना. आणि तुझ्या आईची काय चूक होती? ती नव्हती का निरागस? आणि काय रे, माझी काय चूक होती? आणि मग आमच्या बाबतीत काय घडलं रे? जेव्हा ती सखीची आई तुझ्या बापाला मारत होती ना, तेव्हा तिने केला काय या सगळ्याचा विचार? नाही ना. तर आता कान्हाला सुद्धा गिल्टी वाटू लागतं. मा पुढे म्हणतात, तिने तर निर्दयीपणे तुझ्या बापाचा जीव घेतला, तुला अनाथ केलं, आणि माझा एकुलता एक मुलगा गेला, आणि तुझ्या आईच्या आयुष्यात भरून न निघणारं मोठं नुकसान झालंय. पुढे आता मा कान्हाला म्हणतात, आपल्या जखमा विसरू नकोस, लवकरात लवकर ते प्रॉपर्टीचे पेपर्स तयार करून घे, आणि त्यावर सखीच्या सह्या घे, तरच तुझ्या बापाच्या आत्म्याला शांती लागेल. असं म्हणत मा तिथून निघून जातात. पण आता कान्हा तिथेच विचारात उभा राहतो, त्याला काहीच समजत नसतं काय करायचं ते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो, आणि सखी या सगळ्या माणसांना म्हणते की ते कपाट खाली ठेवा, मला बघायचंय. तर हे माणसं म्हणतात, नाही नाही मॅडम, तुम्ही आधी सरकार मॅडमांना खाली बोलवा, हे कपाट त्यांनीच मागवलंय. तर सखी आता त्या कपाटाच्या जवळ जाते, आणि ती बघणार असते की त्या कपाटात काय आहे म्हणून. आणि त्यातला एक माणूस घाबरतच सखीला म्हणतो, ओ थांबा, ओ हे कपाट किती जड आहे. तितक्यात तिथे आता ही सरकार येते, आणि सखीला म्हणते, काय ग, काय सुरू आहे तुझं? तर आता ही सखी म्हणते या मनस्विनीला, सरकार ही माणसं इथे असं जुन्या पद्धतीचं कपाट घेऊन आले, आणि तुम्ही मागवलंय असं म्हणतायत. तर आता ही मनस्विनी सखीला म्हणते, हा मग मागवलंय मी, तुला काय म्हणजे प्रॉब्लेम काय तुझा? तर सखी म्हणते, म्हणजे सरकार तुमची आवड निवड कधीपासून इतकी बदलली हो? तर आता ही सरकार म्हणते, हा आय नो, हे कपाट जरा लो स्टँडर्ड आहे, म्हणजे जरा नाही, लो स्टँडर्डच आहे. पण तू बघ ना, तू त्या साडीतून आल्यापासून तुझं वागणं पूर्णपणे लो स्टँडर्डच झालंय. तुला मी काही बोलली का? त्या घाणेरड्या साडीतून त्या मुलांना इथे आणलंस तू माझ्या महालात. तुला मी काही बोलले? घरच्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्याचा तू प्रयत्न सुद्धा केला, काही बोलले का मी? तर आता सखी म्हणते, ते काहीही असलं तरी तुम्हाला हे कपाट आवडेल असं मला अजिबात वाटत नाही, आणि अशा पद्धतीचं कपाट तुम्ही या घरात ठेवू शकत नाही. तर आता ही मनस्विनी सखीला म्हणते, सरकारने काय करायचं आणि काय करायचं नाही हे फक्त आणि फक्त ही सरकार ठरवते. मला तुझ्या किंवा घरातल्या इतर कोणाच्या मताची गरजच नाहीये. आणि सखी, वन मोर थिंग, माझ्या गोष्टीच्या आडवं येण्याचा प्रयत्नही करू नकोस, कारण त्याचे परिणाम काय होतील हे तुला चांगलंच माहितीये. आणि त्यानंतर ही मनस्विनी सगळ्या माणसांना ते कपाट वर घेऊन न्यायला सांगते, आणि म्हणते, बघत काय बसल्यास तुम्ही, ते कपाट हळूच वर न्या आणि सांभाळून न्या, माझ्या खोलीत ठेवा. पण सखीला शंका येते, आणि सखी सरकारच्या खोलीत जाणार सुद्धा आहे त्या कपाटात काय आहे हे बघण्यासाठी. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा आणि किरण बाहेर टपरीवर चहा पित असतात. कान्हा आता खूपच सॅड असतो. किरण म्हणतो, घे चहा, घे गरम गरम. कान्हा म्हणतो, नाही नकोय मला चहा. तर किरण म्हणतो, अरे घे ना 2 घोट प्लीज कान्हा, तुला बरं वाटेल. चहा आता तो सॉरी मित्रांनो, कान्हा आता तो चहा घेतो. तर किरण विचारतो, काय झालंय कान्हा, मला सांगतो का? तर आता कान्हा म्हणतो, काय सांगायचं आता, मी जेवढा जास्त एका प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो ना, तेवढाच जास्त त्या प्रॉब्लेम मध्ये मी अडकत जातो. आता तर मला असंच वाटतंय. अरे किरण, सरकारच्या पापाची शिक्षा सखीला का? तर किरण म्हणतो, आपण सखीचं दुर्भाग्य म्हणूया, जगाची ती रीतच आहे, सुख्याबरोबर ओलंही जळतं. तर कान्हा किरणला म्हणतो, नाही रे, मला नाही पटत आहे हे सगळं, आणि दरवेळी सुख्याबरोबर ओलाला जळायलाच पाहिजे का? हा म्हणजे इतरांच्या बाबतीत हा नियम लागू होतही असेल, पण सखीबद्दल असं नाही झालं पाहिजे. अरे सखी खूप चांगली आहे रे किरण, खूप चांगली आहे ती. हा म्हणजे जेव्हा मी तिला ओळखत नव्हतो ते ठीक आहे, पण जसं जसं मी तिला ओळखायला लागलो ना, आणि तिच्या बरोबर मी वेळ घालवायला गेलो, तसं तसं मला कळलं की ती माणूस म्हणून फार प्रामाणिक आहे आणि खूप चांगली आहे. म्हणून मग तिचं नुकसान नाही झालं पाहिजे. आणि म्हणूनच मी ठरवलं, जर सरकारला बर्बाद करायचं असेल तर आधी तिचा बिझनेस बर्बाद केला पाहिजे. तिच्या बिझनेसमध्ये पैशांमध्ये खूप जीव आहे ना, तिला अशा प्रकारे जर आपण बर्बाद केलं ना, तरच मी माझा सूड घेतला असं मला वाटेल. आणि मग जे काही सखीचं साम्राज्य आहे, जे खरोखर तिचं आहे, ते मला तिला परत करायचंय. दॅट्स इट. आता सुद्धा मी सरकारच्या या वागण्याचा छान तोडगा काढला असता. तर किरण म्हणतो, मग प्रॉब्लेम काय आहे आणि कोडं कुठे अडलंय? तर कान्हा म्हणतो, मामुळे सगळं अडलंय. माने माझ्या समोर अशी विचित्र मागणी केली ना की अक्षरशः मी धर्म संकटात सापडलोय. तर त्यावर आता किरण म्हणतो, हो कान्हा, मी समजू शकतो, इकडे आहार तर तिकडे विहीर, अशी तुझी आता अवस्था झालीये. कसा बसा आजचा दिवस गेला, पण अजून 5च दिवस उरलेत आता सरकारच्या वाढदिवसाला.
त्यात सखीने तुला प्रपोज केलंय, त्या होकाराचं दडपण आहेच. कान्हा म्हणतो आहे त्याचं दडपण आहे, सरकारच्या वाढदिवसाचं दडपण आहे. आणि कान्हा किरणला सांगतो, बर्थडे गिफ्ट म्हणून सरकारने माझ्याकडे काय मागणी केली तुला माहितीये का किरण? सगळ्या प्रॉपर्टी पेपर्सवर सखीच्या सह्या आणून द्यायच्या, बोल आता. त्यावर आता किरण म्हणतो, बाप रे, इकडे तुझ्या प्रेमात पडलेली सखी आणि त्या सखीला घेऊन माने आखलेला नवीन डाव, आणि ती सरकार तिथं तयारच आहे प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन. पण कान्हा, वाढदिवसाला तू नेमकं कोणाला गिफ्ट देणार आहेस? आणि किरण आता वर बघतो आणि म्हणतो, साईबाबा आता तुम्हीच मार्ग दाखवा माझ्या मित्राला. तर बघा मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. ते कपाट ज्यामध्ये तेजस्विनी आहे ते आता मनस्विनीने आपल्या खुशीत आणलं असतं आणि तिला त्या शॉलचा तुकडा दिसतो बाहेर. आणि ते बघून आता ही सरकार म्हणते, युजलेस लोक, कसं बंद केले त्यांनी हे कपाट. पण सखीने तर हा तुकडा बघितला नसेल ना, असा प्रश्नही या सरकारला पडतो. त्यानंतर ती स्वतःला म्हणते, नाही तिने नसेल बघितलं, नाहीतर लगेच आली असती चौकशा करायला. त्यानंतर ही जी सरकार आहे, जी मनस्विनी आहे, ती कपाट उघडून बघते आणि त्यामध्ये चक्क तिची सख्खी जुडी बहीण तेजस्विनी असते, सखीची खरी आई, जी पूर्ण तिचं तोंड वगैरे बांधून असतं आणि हातपाय सुद्धा तिचे बांधलेलीच असतात. तर तेजस्विनीला माहिती नसतं ती कुठे आली आहे. ती बिचारी सगळीकडे बघू लागते. तर आता ही मनस्विनी म्हणते, वेलकम ताई, अगं फायनली तू तुझ्या घरी परत आली आहेस, लकी यू. तर आता तेजस्विनी सगळीकडे बघू लागते. ही मनस्विनी म्हणते आता तिच्या बहिणीला, अगं बघ तरी तुला मी कुठे आणलंय, कॅन यू बिलीव्ह दिस? अगं मी तुला परत तुझ्याच घरी आणलंय, काय कमाल आहे ना. या आधी तुझ्या लाडक्या दिराने, अगं गौतम छोटे भाऊजी, त्याने प्रयत्न केला होता तुझ्यापर्यंत पोहोचायचा, पण मग मी त्याची वाट अडवली आणि आता कोणीतरी ना माझ्या भूतकाळात शिरण्याचा परत प्रयत्न करत आहे. मग ताई मी रिस्क नाही घेऊ शकत, अजिबात मी रिस्क नाही घेऊ शकत. पुढे आता ही मनस्विनी म्हणते तेजस्विनीला की 5 दिवसाने माझा बर्थडे आहे. उप्स, आपला बर्थडे आहे ताई, आणि त्या दिवशी हे संपूर्ण एम्पायर हे माझ्या नावाने होणार आहे. आता ही तेजस्विनी कशी बशी उठते. तर ही मनस्विनी तिच्या बहिणीचा हात पकडते आणि तिला धक्का देऊन खाली पाडते कपाटाच्या बाहेर, आणि लगेच अशी खाली येऊन बसते आणि म्हणते, ताई अगं लागलं का ग तुला? अगं मग असं कशाला करायचं, काय उपयोग होणार आहे याचा? काहीच नाही ना, मग का असं करतेस? तर आता तेजस्विनी खूप घाबरली असते. पुढे आता ही मनस्विनी म्हणते, ताई आता माझी मर्जी असेपर्यंत तुला इथेच राहायचंय. मी आपल्याच घराच्या बाहेरच्या अडगडीच्या खोलीत तुला ठेवणार आहे. रात्री सगळे झोपले की मी स्वतः तुला तिथे नेणार आहे. ओके माझी ताई? असं म्हणत ही सरकार म्हणजे मनस्विनी तेजस्विनीकडे अशी बघते आणि तेजस्विनी सुद्धा आता मनस्विनीकडे बघते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की कान्हा अजून खोलवर जाण्याचा प्रयत्न करतो आणि ते रजिस्टर त्याने घरी आणले असतात ज्यावर सरकारची सही असते. आणि दुसरीकडे आता सखीला शंका आली आहे, त्यामुळे सखी त्या कपाटात काय आहे हे बघण्यासाठी सरकारच्या चक्क खोलीच्या बाहेर असते. त्यावेळी ही सरकार तेजस्विनी सोबत बोलत असते. तिचा आवाज ऐकून आता तेजस्विनी सुद्धा सखी असं हाक मारते. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपली मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.